राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी 2 दिवसांपूर्वी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेत पाहणी केली। सोलापुरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला होता। त्यात एक 1.5 वर्षाच्या बाळाचा समावेश होता। सदरील घटनेचा राज्यात व देशात शोक व्यक्त करण्यात आला होता। आमदार रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। तसेच घडलेल्या घटनेची माहिती घेत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला। तसेच येणाऱ्या विधानसभा अधिवेशन प्रसंगी सोलापुरातील अग्निशामक दलाचा मुद्दा आक्रमकपणे मांडून पीडित कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली। तसेच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याशी बोलताना सोलापुरातील अग्निशामक दलाची तांत्रिकदृष्ट्या नूतनीकरण करणे, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे, सर्व यंत्रणा सुसज्ज करण्यासंदर्भात चर्चा केली। झालेल्या घटनेची चौकशी करून दोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सुद्धा आमदार रोहित पवार यांनी यावेळी केली। अग्निशामक दल जो आहे तिथं काम करणारे जे लोक आहेत ते प्रामाणिक आहेत, पण कितीही प्रामाणिक असलं तरी त्यांना सामग्री देणं, त्यांना चांगल्या गाड्या देणं ही प्रशासनाची जबाबदारी असते, शासनाची जबाबदारी असते। त्याच्याच बरोबर अग्निशामक केंद्र हे छोटं राहून चालत नाही। सोलापूर शहर हे आता मोठं झालं आहे। ते मोठं का होऊ शकत नाही, मोठं करण्यासाठी त्यांना जागा का मिळत नाही, हे सुद्धा कुठं आता तरी बघण्याची जरूरत आहे। जी घटना घडली ती दुर्दैवी आहे। मी विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये हा विषय मांडला होता। त्याच्यामध्ये जे काही छोटे MIDCचे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नाहीतर बिल्डिंग्स असतील त्याच्यामध्ये अग्निशामक आणि त्याचं जे मनुष्यबळ आहे ते योग्य आहे का, त्याला यंत्रणा आहे का, असाही मुद्दा तिथं आम्ही मांडला होता। आणि जी घटना घडली 1 वर्षाचं बाळ सुद्धा त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलं। जेव्हा घटना घडते तेव्हा शासनाकडनं 5-10 लाख रुपये दिले जातात आणि विषय तिथं संपतो असं नसतं। उद्या या घटना घडू नये यासाठी प्रशासन काय करणार आहे हे सुद्धा त्याच्याबद्दल सांगावं लागेल। त्यामुळे गाड्या का नाहीत, एवढं मोठं शहर असताना सुद्धा, आणि तुम्ही जर बघितलं तर इथं ज्या गाड्या आहेत त्या जास्तीत जास्त 4थ्या मजल्यापर्यंत पाणी मारू शकतात, पण आता इथं सोलापूरमध्ये बिल्डिंग हे आता 10 मजल्याच्या पुढे गेलेले आहेत। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, नगरसेवक प्रथमेश कोठे, सरफराज शेख, प्रशांत बाबर, सूर्यकांत शेरखाने, चंद्रकांत पवार, प्रतीक्षा चव्हाण, मिलिंद गोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।